नवी मुंबईतील नेरूळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शिवसेनेच्या वतीने भक्ती आणि सेवेचा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदायातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24च्या समाजसेविका देवकी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। शिवसेना पदाधिकारी अंकुश किशन सानप आणि संदीप साळुंके यांनी कार्यक्रम यशस्वी आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। आषाढी एकादशीच्या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। भाविकांनी भगवान विठ्ठलाचे दर्शन घेत नामस्मरणासह या आध्यात्मिक सोहळ्यात सहभाग घेतला। यावेळी भाविकांसाठी शिवसेनेच्या देवकी शिंदे त्यांच्यातर्फे खिचडी आणि केळीच्या फराळ प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। मोठ्या संख्येने भाविकांनी या फराळ प्रसादाचा लाभ घेत आषाढी एकादशीचा उत्सव श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला। आपण पाहतच असाल दरवर्षीप्रमाणे देवशयनी आषाढी एकादशीचं जे हे मंदिर आहे आमच्या प्रभागात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, इथे अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला जातो। आपण पाहतच असाल सर्व भाविकांची गर्दी इथे जमलेली आहे आणि विठ्ठलमय असं वातावरण इथे तयार झालेलं आहे सर्व प्रभागामध्ये। त्या अनुषंगाने आज आमचे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे माननीय किशोरजी पाटकर साहेब, त्याचप्रमाणे महिला जिल्हा प्रमुख बेलापूर विधानसभेचे सरोजताई पाटील, या सर्वांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आम्ही हा फराळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत। यामध्ये आमचे सहकारी अंकुशदादा सानप, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट संदीप साळुंखे हे देखील आम्ही एकत्रितपणे हा उपक्रम घेत आहोत। यामध्ये आम्ही फराळ वाटप, खिचडी वाटप, केळी अशा पद्धतीने सर्व भाविकांना फराळाचं वाटप करून हा कार्यक्रम साजरा करत आहोत। मी विठुरायांच्या चरणी प्रभागातील नागरिकांसाठी हीच प्रार्थना करेल की त्यांचं आयुष्य मध्ये सुख समृद्धी निरोगी आरोग्य त्यांना लाभावं। रामकृष्ण हरी। आज विठुरायाचा हा सोहळा आहे, सर्वात मोठी एकादशी, त्यामुळे सर्व वारकरी मंडळी आणि विठ्ठलाचे भक्त आणि मी त्यांचा सेवेकरी अंकुश सानप, माझे पक्षाचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा विठ्ठल भक्तीचा सोहळा लोकांना खिचडी वाटप, फळे वाटप देऊन सर्व भक्तांची सेवा करतो। या सेवेमध्ये माझ्या बरोबर देवकी शिंदे, संदीप साळुंखे सर्व मिळून या सेवेमध्ये आनंदाने हा सर्व भक्तांना फराळ देऊन हा सण साजरा करतो, विठ्ठलाची भक्ती करतो, विठ्ठलाचा आशीर्वाद देतो। आणि अशीच सेवा जोपर्यंत आमचे हातपाय आमचे डोळे जिवंत आहेत, चालत आहेत, तोपर्यंत सेवा करायची आम्हाला प्रगती इच्छा देवाने द्यावं अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो। तर शिवसेनेतर्फे आयोजित हा उपक्रम भक्ती, सेवा आणि सांस्कृतिक मूल्यांना बळ देणारा ठरला। पालिका प्रशासन, नवी मुंबई।